नमस्कार, मी वर्षा भोसले. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृती दिवस. सर्वांना श्रावण महिन्याच्या बहारदार शुभेच्छा. श्रवण म्हणजे ऐकणं आणि या श्रावण महिन्यात श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून पिठोरी अमावस्यापर्यंत आपण प्रत्येक दिवसाची वेगळी कथा ऐकत असतो. त्या सामूहिकरित्या त्या कथा ऐकणं, श्रवण करण्याचा, व्रतवैकल्यांचा, उपवास करण्याचा हा महिना, निसर्गाची, प्राणीमात्रांची पूजा करण्याचा सुद्धा हा महिना, आपलं निसर्गावरती प्रेम करायला शिकवणारा हा महिना, हा चलत ऋतू म्हणजे श्रावण. नद्या वाहत असतात, झाडं हिरवीगार झालेली असतात, डोंगर हिरवेगार झालेले असतात आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी, सण, उत्सव शिकत असतो, समजून घेत असतो. सामाजिक एकोपा टिकवणारा हा महिना, सृजनाचा महिना, निसर्गाच्या पुनर्जन्माचा सुद्धा महिना, आध्यात्मिक शक्तीबरोबर, आध्यात्मिक गोष्टींबरोबर निसर्गाप्रती ऋण व्यक्त करण्याचा महिना श्रावण महिना. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचं महत्त्व खूप वेगळं आहे आणि 1766 साली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी सुद्धा लिंगार्चन पूजा सुरू केली. घरामध्ये असणाऱ्या कणकेच्या किंवा ज्वारी बाजरीच्या पिठापासून छोटं शिवलिंग तयार करायचं, त्याची पूजा करायची प्रजेच्या हितासाठी, सुख समृद्धीसाठी आणि नंतर ते शिवलिंग नर्मदेला अर्पण करायचं. हा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जलचर प्राण्यांचा प्रजननाचा काळसुद्धा. वाहणाऱ्या नदीमध्ये ज्यावेळेस हे अर्पण केली जायची कणकेची शिवलिंग, त्यावेळेस ते माशांना खाद्य म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होत असे. केवढा मोठा विचार हा अहिल्यादेवींच्या या कृतीमागे होता. म्हणूनच श्रावण महिना हा वेगवेगळ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा. चला तर मग सगळ्यांनी मिळून या श्रावण महिन्याचं ऋण व्यक्त करत बहारदार श्रावण महिन्यांमध्ये व्रतवैकल्यांच्या स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घेऊया आणि सगळ्यांना उदंड समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद.